नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 6 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर 2 द लिव्हिंग वर्ल्ड यामधल्या लेक्चर नंबर 4ला आणि शेवटच्या लेक्चरला आज आपण सुरुवात करणार आहोत. या आधीच्या तिन्ही लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स याचा अभ्यास केला आहे. आज आपल्याला अभ्यास करायचा आहे दॅट इज द युजफुल लिव्हिंग थिंग्स अँड हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. तर सर्वप्रथम आपण अभ्यास करूया युजफुल लिव्हिंग थिंग्स. व्हॉट इज मीन बाय युजफुल लिव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये असे लिव्हिंग थिंग्स आहे की जे आपल्याला उपयोगात येतात. द लिव्हिंग थिंग्स विच आर युजफुल टू अस, दीज आर कॉल्ड युजफुल लिव्हिंग थिंग्स. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश होतो. आपण जर प्राण्यामध्ये वनस्पतीचा सर्वात आधी विचार करूया. वनस्पती जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या जे आहेत, फळभाज्या आहेत, त्याचा उपयोग आपण आपल्या अन्न पदार्थामध्ये समावेश करतो. फॉर एक्झाम्पल इथे जर पाहिला आपण तर पोटॅटो आहे, भेंडी आहे, फेनोग्रीक आहे, दीज आर. त्याच्या सोडून जर आपण काही आणखी असे स्पिनॅच म्हणजे पालक आहे, बिटर गॉड जे आहे, त्याच्यानंतर कॅरट आहे, रेडिश आहे, कितीतरी एक्झाम्पल तुम्हाला असे देता येतील की दीज आर द युजफुल प्लांट्स टू अस. ते आपल्याला उपयोगात येतात. त्यानंतर काही फ्रूट्स पण आहेत, ॲपल आहे, बनाना आहे, दीज आर ऑल्सो युजफुल प्लांट्स. आणि याच्यामधल्या अशा बऱ्याचशा वनस्पती ज्या आहेत ज्या आपल्याला उपयोगात येतात आणि म्हणून त्यांना आपण युजफुल लिव्हिंग थिंग्स याच्यामध्ये कन्सिडर करतो. आता याच्याच बरोबरीने काही औषधी वनस्पतीसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये हिरडा आहे, बिहाडा आहे, याचासुद्धा उपयोग आपल्या जीवनामध्ये होतो आणि दीज आर द युजफुल फॉर अस. आता इन केस ऑफ ॲनिमल्समध्ये सुद्धा बरेचसे प्राणी आपल्याला उपयोगात येतात. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने काऊ, बफेलो यांच्यामार्फत आपल्याला मिल्क मिळतं. त्याच्यानंतर शेतीचे कामं करण्यासाठी बैल आहे म्हणजे ऑक्स आहे, त्याचा उपयोग होतो. त्यानंतर वाहतुकीसाठी कॅमल आहे, त्यानंतर डॉंकी आहे, हॉर्स आहे. दीज आर ऑल्सो युजफुल ॲनिमल्स. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी त्यांचा उपयोग होतो आणि म्हणून त्यांना आपण युजफुल ॲनिमल्स असं म्हणतो. आणि प्लांट्स आणि ॲनिमल या दोघांना एकत्रितपणे आपण काय म्हणतो आहे, लिव्हिंग थिंग्स. अँड दीज आर ऑल द युजफुल लिव्हिंग थिंग्स. अर्थवॉर्मसुद्धा युजफुल लिव्हिंग थिंग्समध्ये येतो, कारण तो शेतकऱ्याचा मित्र म्हटला जातो. जमिनीची मशागत एक प्रकारे करून जमीन सुपीक करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबरीनं हेन, कॉक, फिश, गोट, दीज आर ऑल्सो युजफुल, कारण त्यांच्यापासून आपल्याला मांस मिळतं, त्यांच्यापासून आपल्याला अंडी मिळतात. अँड दॅट्स वाय दीज आर ऑल युजफुल लिव्हिंग थिंग्स. याच्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. तर हार्मफुल लिव्हिंग थिंग्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स जे आपल्याला ज्यांच्यापासून धोका असतो, जे आपल्या अन्नपदार्थाची नासाडी करतात, जे मानवाला अपायकारक आहेत, दीज आर कॉल्ड हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. तर याच्यामध्ये ज्याचा उल्लेख प्रामुख्याने केलेला आहे, दीज आर द मॉस्किटो आहे, फ्लाईज आहे, कॉक्रोच आहे, माईस आहे, रॅट आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की देअर आर द डिफरंट टाईप्स ऑफ द ऑर्गॅनिझम्स, दे कॅन बी स्प्रेड डिसीज. फॉर एक्झाम्पल मॉस्किटोच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, मलेरिया असेल, अशा प्रकारचे आजार त्याच्यामार्फत होतात. माशी आहे, त्याच्यामुळे सुद्धा रोगाचा प्रसार होतो. नंतर कॉक्रोच, रॅट हे काय करतात, आपल्या अन्नाची नासाडी करतात आणि म्हणून यांना हार्मफुल लिव्हिंग थिंग्स म्हटलं जातं. त्याच्यानंतर काही असे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये गोचिड असेल, त्याच्यानंतर उवा असतील, यांच्यामुळे सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आजार होतात आणि म्हणून यांनासुद्धा अपायकारक सजीव, दॅट मीन्स हार्मफुल लिव्हिंग थिंग्स असं म्हटलं जातं. त्यानंतर काही असे प्राणी आहेत ज्याच्यामध्ये स्नेक आहे, स्कॉर्पिओ आहे, त्याच्यानंतर लिझार्ड आहे, स्पायडर आहे, की यांच्यामार्फत आपल्याला जर विषबाधा होऊ शकते. अँड दे कॅन बी कॉजेस टू डेथ. त्यांच्यामुळं आजार होऊन मनुष्य हा मृत्यूसुद्धा पडू शकतो. अँड दॅट्स वाय दे कॅन बी क्लासिफाईड इन टू हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आता याच्यानंतर जर काही वनस्पती जर पाहिल्यात तर वनस्पतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा वनस्पती आहेत की ज्या आपल्याला अपायकारक आहेत, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉडर, नंतर
वीड्स वेगवेगळ्या प्रकारचं जे गाजर गवत आहे, तण आहे, हे सुद्धा आपल्याला एक हार्मफुल प्लांट्स आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्समध्ये जर आपण पाहिलं, धतुरा आहे, इट इज द ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ द हार्मफुल प्लांट्समध्ये याचा समावेश होतो. त्याच्यानंतर का इथं पर्टिक्युलर तुम्हाला दिलेलेच आहेत, पण त्याचबरोबरीने अल्गी आहे आणि फंगी आहे. हे जर पाण्यामध्ये जर यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाली तर दे कॅन बी पोल्युटेड द वॉटर अँड दिस वॉटर इट्स कॅन नॉट बी पोर्टेबल and this cannot be useful for drinking water, and so due to this they also causes the different types of the disease, and that's why these are all classified into harmful living things. आणि म्हणून या सर्वांचा समावेश जो आहे हा हार्मफुल लिव्हिंग थिंग्समध्ये केला जातो. तर हार्मफुल आणि युजफुल म्हणजे काय, असे लिव्हिंग थिंग्स की ज्याचा आपल्याला उपयोग होतो त्याला युजफुल लिव्हिंग थिंग्स म्हटलेलं आहे, आणि जे आपल्याला अपायकारक असतात, ज्यांच्यापासून आपल्याला हानी होऊ शकते, दीज आर कॉल्ड हार्मफुल लिव्हिंग थिंग्स. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे वाईल्ड ॲनिमल, ज्याला आपण जंगली प्राणी म्हणतो. द वाईल्ड ॲनिमल दॅट हंट अदर ॲनिमल्स फॉर फूड आर कॉल्ड प्रिडेटर्स. त्याला हिंस्र प्राणी म्हणतात. हे जंगलात राहणारे प्राणी जे इतर प्राण्यांची शिकार करून खातात, these are called predators. For example, tiger, lion, wolves, leopards, these are the wild animals and they are the predators. Sometimes due to the deforestation, such animals enter human settlements in search of food and may kill domestic animals or people. आता हे जे जंगली प्राणी ज्याला आपण म्हणतो हे जंगलात राहतात, परंतु काय झालेलं आहे की खूप मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली, जंगलतोड झाली, आणि त्याच्यामुळं त्यांचं राहण्याचं जे ठिकाण आहे ते कमी झालं, आणि त्याच्यामुळं हे जे आहेत हे प्राणी स्वतःच्या अन्नाच्या शोधात हे मानव वस्तीमध्ये येतात, शिरतात, आणि तिथे मग जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत, प्लांट्स, डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणजे पाळीव प्राणी जे आहेत त्यांचे बळी घेतात, किंवा मग कधीकधी याच्यामुळं मानवसुद्धा यांचे बळी पडलेले आपल्याला न्यूज जे आहेत बऱ्याचदा ऐकायला मिळतात. अँड दीज आर द इन्फॉर्मेशन इन केस ऑफ वाईल्ड ॲनिमल. तर याच्यामध्ये एक खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे की ऑलवेज रिमेंबर, लुक ॲट दिस. नेहमी लक्षात ठेवायचं आहे की मेनी प्लांट्स अँड ॲनिमल्स इन नेचर सॅटिस्फाईड अवर नीड्स. म्हणजे या निसर्गामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि प्राणी आहेत की ज्या आपल्या गरजा पूर्ण करतात, म्हणून आपल्याला आवश्यक आहे तेवढाच त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे द यूज ऑफ सच अ प्लांट्स अँड ॲनिमल्स शुड बी रेस्ट्रिक्टेड ओनली टू अवर नीड्स. आपली जेवढी गरज आहे तेवढ्याच पुरता त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. विनाकारण वनस्पतीचे पानं, फुलं, फळं तोडू नये, प्राण्यांची शिकार करू नये, त्यांना त्रास देऊ नये. वनस्पती आणि प्राण्यांचं संरक्षण करणे ही आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. लुक ॲट दिस, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ड्युटी ऑफ ऑल ऑफ अस टू प्रोटेक्ट प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यांना प्रोटेक्ट करणे, त्यांचं संरक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे. जबाबदारीच नाही, हे आपलं एक कर्तव्य आहे, जेणेकरून या निसर्गाचा समतोल टिकून राहील आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं हे चॅप्टर जे आहे पूर्ण संपलेलं आहे. आता इथे आपण एकदा रिकॅप पाहूया की या चॅप्टरमध्ये आपण काय काय शिकलो ते एकदा पाहूया. एक एक पॉईंटनी दिलेला आहे. ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन, responsiveness to stimuli, movement, then definite lifespan and cellular structure are the characteristics of living things. बघा, वाढ होणे, श्वसन, उत्सर्जन, प्रजनन, चेतनाक्षमता, हालचाल, ठराविक आयुर्मान, पेशीमय रचना ही सजीवांची लक्षणे आहेत. आता सर्वात प्रथम मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला एक प्रश्न विचारलेला होता की सजीव कोणाला म्हणायचं. हे कॅरेक्टरिस्टिक्स ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याला आपण सजीव म्हणायचं, आणि हे जे कॅरेक्टरिस्टिक्स ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, दीज आर ऑल द नॉन लिव्हिंग. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड पॉईंट, ॲनिमल्स ग्रो फॉर अ सर्टन पिरियड ऑफ देअर लाईफ. प्लांट्स हावेवर ग्रोज ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. प्राणी जे आहे तर प्राण्यांच्या शरीराची ग्रोथ जी आहे एका लिमिटेड पिरियडपर्यंत होते, परंतु वनस्पतीमध्ये मात्र त्यांची ग्रोथ जी आहे ही वाढ थ्रू आउट द लाईफ, त्यांच्या पूर्ण आयुष्यभर त्यांच्यामध्ये ग्रोथ होत राहते. देन थर्ड वन,
Animals have a specific organ for respiration, while plants respire through the microscopic pore on their leaves and stems. प्राण्यांमध्ये रेस्पिरेशनसाठी स्पेसिफिक ऑर्गन असतो, त्याचा अभ्यास आपण आधी केलेलाच आहे. परंतु वनस्पतीमध्ये मात्र असा स्पेसिफिक ऑर्गन राहत नाही. ते रेस्पिरेशनची प्रोसेस जी आहे ते मायक्रोस्कोपिक पोर्स जे असतात, सूक्ष्म असे छिद्र त्यांच्या लीफवर आणि स्टेमवर असतात, त्याच्या सहाय्याने ते रेस्पिरेशनची प्रक्रिया करतात. देन नेक्स्ट वन, द प्रोसेस ऑफ एलिमिनेटिंग वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिएशन. आपल्या शरीरामधून निरुपयोगी पदार्थ जे आहेत ते बाहेर टाकण्याच्या क्रियेला एक्सक्रिएशन म्हणजेच उत्सर्जन असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट, ऑल लिव्हिंग थिंग्स हॅव द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड, म्हणजेच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. प्रत्येक सजीव आहे त्या सजीवामध्ये एक क्षमता आहे की जर कोणताही चेतना असेल तर त्याला प्रतिसाद ते देतात आणि त्याच्यामुळं सजीवामध्ये हालचालसुद्धा होते. देन नेक्स्ट, लिव्हिंग थिंग्स मूव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय. आपण ते आताच पाहिलेलं आहे की रिस्पॉन्स जे आहे स्टिम्युलस जर असेल तर ते रिस्पॉन्स करतात आणि याच्यामुळंच ते हालचाल करतात. देन नेक्स्ट वन, प्लांट्स शो स्पॉन्टेनियस मुवमेंट्स बट दे कॅनॉट लिव्ह देअर प्लेस अँड गो एल्सवेअर ॲज ॲनिमल डू. वनस्पती स्वयंप्रेरणेने हालचाल करत असल्या तरी त्या प्राण्यांप्रमाणे स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय हा प्लांटमध्ये सुद्धा आहे. आपण याचा अभ्यास केलेला आहे. त्यांना चेतना क्षमता आहे, परंतु त्या एकदम प्राण्यासारखी स्वतःची जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकत नाही, कारण त्यांचे रूट्स जे आहे ते जमिनीच्या आतमध्ये रुतलेले असतात. देन नेक्स्ट वन, लिव्हिंग थिंग्स हॅव द डेफिनेट लाईफ स्पॅन ॲट द एंड ऑफ विच दे डाय. आपण याचा अभ्यास केलेला आहे की प्रत्येक सजीवामध्ये एक ठराविक असा त्यांचा जीवनाचा कालावधी आहे, त्याच्यानंतर ते डेथ होतात. म्हणजे या पृथ्वीवर जेवढे सजीव आहेत जे जन्माला आल्यानंतर एकदा त्यांचा मृत्यू हा अटळ आहेच. द नेक्स्ट वन, मेनी ॲनिमल्स अँड प्लांट्स आर युजफुल टू अस इन आवर डेली लाईफ. सम ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅन बी हार्मफुल टू अस. तर आताच आजच्या लेक्चरमध्ये आपण याचा अभ्यास केला की काही असे वनस्पती आणि प्राणी आहेत की जे आपल्याला युजफुल आहेत, त्याचबरोबरीने काही असे वनस्पती आणि प्राणी आहेत की जे आपल्यासाठी अपायकारक आहे आणि म्हणून आपण त्याला हार्मफुल लिव्हिंग थिंग्स असं म्हणतो. अँड सर्वात शेवटचा त्यांनी पॉईंट दिलेला आहे, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ लिव्हिंग थिंग्स इज द सेल. आपला लिव्हिंग थिंगमधला सर्वात छोटा घटक हा सेल आहे आणि इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. कारण आपल्या बॉडीमधल्या सर्व लाईफ प्रोसेस ज्या आहेत ह्या सर्वच्या सर्व या सेलच्या आतमध्ये होतात. कारण या सेलपासूनच मग टिश्यू बनतात, टिश्यूपासूनच ऑर्गन बनतो आणि ऑर्गनपासूनच मग ऑर्गन सिस्टीम बनते आणि या वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीमपासून एक टोटल बॉडी तयार झालेली आपल्याला दिसते. आणि म्हणून सेल इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन लिव्हिंग थिंग्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण सर्व या चॅप्टर नंबर 2 याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. हा चॅप्टर सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा, ऐका, समजून घ्या. थँक्यू.